तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2026च्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आणि सुरुवातीच्या काही तासांतच अख्खं चित्र पालटले। सकाळी 11 पर्यंतचे जे कल समोर आले ते पाहून राजकीय विश्लेषकही चक्रावून गेले। कारण सुपरस्टार विजय थलापती यांचा तमिळगा वेट्री कझगम म्हणजेच टीव्हीके पक्ष तब्बल 102 जागांवर आघाडी घेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येतोय। दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष AIADMK 74 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे। पण सर्वात मोठा धक्का बसलाय तो सत्ताधारी DMKला। मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांचा पक्ष थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला असून त्यांना केवळ 51 जागांवर आघाडी मिळवता आली आहे। हा निकाल पचवणं कार्यकर्त्यांसाठी किती कठीण झालंय याचं जिवंत उदाहरण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारा DMKच्या एका कार्यकर्त्याचा व्हिडिओ, जो पक्ष तिसऱ्या स्थानी घसरल्याचं पाहून ढसाढसा रडताना दिसतोय आणि एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्याचे अश्रू थांबत नाहीयेत। जिथे एक्झिट पोल्सने DMK पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज वर्तवला होता, तिथे विजय थलापतींच्या थर्ड फ्रंटने राज्याच्या परंपरेला सुरुंग लावलाय। 234 जागांच्या या रणसंग्रामात बहुमतासाठी 118 जागांची गरज आहे आणि आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय की काय थलापती खरोखर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचणार की सत्ता स्थापनेचं गणित काही वेगळंच वळण घेणार। तमिळनाडूच्या या ऐतिहासिक सत्ता बदलावर तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा।